मालवणमध्ये झालेलीच आहे. आपण मालवणला भेट देऊन आलेलो आणि मालवणची जी घटना आहे ती घटना अत्यंत धक्कादायक अशी घटना आहे. देशामध्ये अनेक हजारो पुतळे अनेक नेत्यांचे आहेत. पुतळा कोसळल्याचं हे प्रकरण पहिलंच आपल्याला बघायला मिळालं. एक तर मी अमेरिकेमध्ये अनेक वेळेला गेलेलो आहे न्यूयॉर्कला. त्या ठिकाणी समुद्रामध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे. तो पूर्णपणे समुद्रामध्ये आहे. तरीसुद्धा तो स्टॅच्यू कधी कोसळलेला नाही. कन्याकुमारीमध्ये अनेक पुतळे आहेत आणि कन्याकुमारीला 3 समुद्र आहेत. एक अरबी समुद्र आहे, बंगालचा उपसागर आहे आणि हिंदी महासागर आहे. असे 3 समुद्र त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी सुद्धा कधी पुतळे पडल्याची घटना नाही. आणि एखादं मोठं फार मोठं तुफान जेवढं येतं त्यावेळेला घरं एकदम मोठं होतात. अशा वेळेला एखादी घटना पुतळ्याची घटली तर आपण समजू शकतो. हवा जी आहे ती हवा त्या दिवशी जास्त उंचीवरती हजरी आहे. एवढी हवा नव्हती की त्या हवेमुळं पुतळा पडेल. पुतळा पडलेला आहे याचं कारण हेच दिसतंय की पुतळा योग्य बनवला नाही. पुतळा योग्य व्यक्तीकडे बनवण्यासाठी देण्यात आला नाही. आणि जरी तो पुतळा त्या नवीन कलाकाराने बनवलेला असला तरी त्याचं जे फाउंडेशन आहे ते फाउंडेशन हे मजबूत करण्यात आलं आणि पुतळ्याचे जे नटबोल्ट असतात ते बरोबर लावण्यात आले नसावे. आणि कच्च्या लोकांना हे काम लोकांनी केलेलं असल्यामुळे अशा पद्धतीची दुर्दैव घटना घडली गेली. शिवाजी महाराज हे जसे आपले सर्वांचं दैवत असणारे अशा पद्धतीचे छत्रपती होते आणि त्यांच्याबद्दल महाराष्ट्राला तर आदर आहेच आहे, परंतु साऱ्या देशाला सुद्धा त्यांचा आदर आहे. आणि सर्व राज्यातल्या शाळेच्या धड्यांमध्ये शिवाजी महाराजांचा उल्लेख आहे. त्यामुळे शिवाजी महाराजाला मानणारे लहान मुलापासून ते मोठ्या माणसांपर्यंत देशभरामध्ये लोक आहेत. देशाचा इतिहास जो आहे तो शिवाजी महाराजांच्या शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनी मोगलांच्या बरोबर फार मोठा संघर्ष केलेला आहे. शिवाजी महाराज हे गनिमी काव्यानं लढले नसते. शिवाजी महाराज हे मोगलांच्या विरोधामध्ये ताकदीनं उभे राहिले नसते तर सगळा देश मोगलांनी पादाक्रांत केला असता. मोगली दिल्लीपर्यंत आले आणि त्यामुळं शिवाजी महाराजांचा जो संघर्ष आहे देशाला वाचवण्यासाठी, मराठी माणसाला तर वाचवण्यासाठी होता, देशाला वाचवण्यासाठी होता. त्या शिवरायांचा पुतळा असा अशा पद्धतीने पडावा खाली ही अत्यंत अपमानजनक अशा पद्धतीने. या प्रकरणाचे चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. त्याच्यासाठी चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे. एका आरोपीला फक्त पोलिसांनी पकडलेला आहे. पोलिसांनी मात्र तो मुख्य आरोपी आहे बापर त्याने हा पुतळा बनवलेला आहे. तो नवोदित कलाकार आहे आणि त्याला एखादा छोटा पुतळा 4-5 फुटाचा 5-10 फुटाचा गेला तर एवढा मोठ्या पुतळ्याची ऑर्डरच त्याला द्यायला नव्हती. आणि अजूनही त्यांनी असे पुतळे बनवले नाही. आपल्याला राम सुतारसारखे कलाकार मोठे होते, सारंगसारखे मोठे कलाकार अनेक पुतळे बनवणारे मुख्यमंत्री होते. अशा लोकांना बाजूला करून त्याला का ऑर्डर देण्यात आली तरी नाही. तर एकतर पुतळा पडण्याची पहिलीच घटना देशामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. त्याच्या अगोदर बांगलादेशमध्ये पुतळे पाडल्याची घटना पण पाहिली. पाडण्याची घटना पाहिली. पुतळा अशा पद्धतीनं पडणं ही आणि शिवाजी महाराजांचा पुतळा अशा पद्धतीनं खाली कोसळणं ही बाब अत्यंत गंभीर अशा पद्धतीची आहे. राज्य सरकारला याबद्दल पूर्णपणे याबद्दल आम्ही अत्यंत गंभीर आहोत. राज्य सरकारच्या वतीनं संपूर्ण आदेश चौकशीचे दिलेले आहे.
त्याला जो कोणी जबाबदार असेल त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. जो मुख्य जो अतिरेक आहे त्याला फाशी शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीची आपली मागणी आहे. त्यानंतर आता या प्रकरणासाठी मुख्यमंत्र्यांनी समिती नेमलीच आहे आणि दुसरा पुतळा कसा असावा यासाठी अधिकाऱ्यांची एक समिती नेमलेली आहे. परंतु माझी सूचना अशी आहे की एक समिती अशी बनवावी ज्याच्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक आणि काही एक्सपर्ट लोक जे आहेत यांची एखादी समिती बनवावी आणि त्यांनी सुद्धा यामध्ये आपलं ओपिनियन द्यावं, त्यांनी सल्ला द्यावा. हा पुतळा कसा असावा, त्याचं मॉडेल कसं असावं, तो पुतळा किती फुटाचा असावा, तो कुणाला कामाला देण्यात यावा, या सगळ्या बाबींच्या सूचना करण्यासाठी एक एक्सपर्ट लोक, सत्ताधारी आणि विरोधक अशा लोकांची एखादी समिती बनवावी अशी माझी सूचना आहे आणि त्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना म्हणणार आहे. अशी एखादी समिती असेल तर सगळ्यांच्या सहकार्याने मला वाटतं हा पुतळा चांगला उभा राहू शकेल. निवीने हा पुतळा उभा केला होता ही गोष्ट खरी आहे. निवीच्या अधिकाऱ्यांशी मी बोलणार आहे आणि निवीच्या अधिकाऱ्यांना त्यामध्ये घ्यावं आणि नंतर अशी घटना घडणार नाही याची खबरदारी पूर्णपणे घेणं सुद्धा होती. या पुतळ्यांचा अनुभव तर आता आपल्याला चाललेला आहे. पुतळा आता बनलेला आहे म्हणून तो पुतळा कुणाला बनवायला द्यायचा, कसं ते सगळं ऑब्झर्वेशन वगैरे कसं ठेवायचं इकडं सुद्धा सरकारच्या वतीनं लक्ष देणं आवश्यक आहे आणि अधिकाऱ्यांनी या संबंधामध्ये काम सुकारपणाने करू नये. आणि आता पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे असं ते म्हणतात. पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार होणार नाही. शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचाराचा विषय असला नाही. विरोधकांकडून मग आरोप केले जात आहेत की भ्रष्टाचारासाठी असं झालेलं आहे. विरोधक हे सुद्धा एकेकाळी अनेक वर्षी प्रसिद्ध होते आणि त्यांनाही त्याचा अनुभव आहे आणि अनुभवातून चाललेल्या लोकांनी असे खोटे नाटे आरोप करणे केले नाही. झालेली घटना दुर्दैवी आहे. अशी घटना घडू नये. शिवरायांसारख्या एका महामानवाचा अपमान होणं म्हणजे आमच्यासाठी सर्वांसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. परंतु याच्यामध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये. एवढे मारो आंदोलन अशा पद्धतीचं करणं हे बरोबर नाही. मला वाटतं की अशा घटना घडू नये. घडलेले आहेत त्याला उत्तर म्हणजे त्या ज्याच्या चुका झालेल्या आहेत त्यांना कठोर शिक्षा होणं ही त्याच्यामधली अत्यंत महत्त्वाची बाब आहे. आणि पोलिसांनी थोडंसं ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे. पोलिसांनी एक आरोपी पकडलेला आहे. मुख्य आरोपी आहे जो आर्टिस्ट आहे त्याला अद्याप पकडण्यात आलेलं नाही. त्या घरावर पोलीस ठेवलेले आहेत पण तो घरातच नाही तिथं पोलीस ठेवलेलं ठेवा तिथं पण तो काय येणार नाही. तो तिथून बाहेर लपलेला हे लवकरात लवकर शोधून काढलं पाहिजे. आणि मुंबईचे पोलीस हे सगळ्या जगामधले अत्यंत प्रसिद्ध आहे. त्यामुळं चांगल्या अधिकाऱ्याकडे चौकशी द्यावी आणि लवकरात लवकर त्या आरोपीला पकडलं पाहिजे. चौकशी समितीचा जो अहवाल येईल त्याप्रमाणे जे याला जबाबदार आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं आपली माहिती. कार्यकर्ते आहेत मी त्यांना तर सांगितलं की आता रमाकांत जाधव अनेक वर्षापासून काम करतात. त्यांनी आपला जो नंतरचा वेळ आहे त्यांनी पक्षाने केला पाहिजे. एकेकाळी ज्यावेळेला आम्ही महाराष्ट्रात करत होतो त्यावेळेला सगळ्या तालुक्यामध्ये गावागावामध्ये आमच्या शाखा होत्या आणि काही लोक आमचे जिल्हा परिषदेला पंचायत समितीला निवडून अलीकडे दिसतंय की पक्ष जसा असायला पाहिजे तशी ताकद आणि दलित बौद्धांचे जे पर्सेंटेज आहे या भागामध्ये कमी आहे. पक्ष वाढवायचं असेल तर बाकीच्या समाजाला कुणबी समाज, मराठा समाज, अल्पसंख्याक समाज या समाजाला पक्षामध्ये आणावं लागतं. पक्षाची भूमिका अशी आहे की आमचा पक्ष फक्त दलित आणि बौद्धांचा पक्ष नाही. बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या त्या देशाच्या संविधानात सादर करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जो भारतीय आहे त्याला प्रत्येकाला आपल्या पक्षात येण्याचा अधिकार आहे. आणि आज या पक्षामध्ये आम्ही मराठा आघाडी केलेली आहे, ओबीसी आघाडी केलेली आहे, अल्पसंख्याक आघाडी आहे,
युवा आघाडी आहे, महिला आघाडी आहे, व्यापार आघाडी आहे, उद्योग आघाडी आहे, अनेक आघाडी आपण पक्षामध्ये स्थापन केलेली आहे. देशाच्या सर्व कानाकोपऱ्यामध्ये पक्ष जाऊन पोहोचले. अंदमान निकोबारमध्ये आपला पक्ष आहे, लक्षद्वीपमध्ये आपल्या पक्षाची स्थापना होणार आहे, नागालँडमध्ये आपल्या पक्षात 2 आमदार निवडून आलेले तिथं आपला पक्ष वेगळं नाही. मणिपूरमध्ये आपल्या पक्षाच्या एका लोकसभेच्या उमेदवाराला 17% मतदान मिळाले. आता महाराष्ट्रामध्ये जर पक्षाला रेकग्नायझेशन मिळवायचं असेल तर एकतर 2 जागा आमच्या लोकसभेला निवडून आल्या पाहिजे. लोकसभेला 2 जागा निवडून याव्यात यासाठी मी 2 जागांची मागणी केली. तर आमच्या महायुतीच्या नेत्यांनी रिपब्लिकन पक्षाने दुर्लक्ष केले. मी स्वतः शिर्डीमध्ये उभा राहण्यासाठी सुरू होतो, पण त्या ठिकाणी मलाही संधी दिली. राज्यसभा सदस्य काय गोष्ट कसंही आहे, मी त्याचा लोकसभेचा माणूस आहे, टीमुळे होतो. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांनी त्याचा विचार जसा करायला पाहिजे होता. त्यामुळे शिर्डीची जागा हरली आणि नगरची जागा. आमच्या समाजामध्ये थोडासा एक नाराजीचा सूर होता आहे, तो आपल्या नेत्याला मिळत नाही. लोकसभेमध्ये मी NDA सोबत आहे, महायुतीसोबत आहे. माझ्यासारख्या पक्षाला 1-2 जागा द्यायला हरकत नव्हत्या. जर 2 जागा मिळाल्या असतील तर निवडून आल्या असत्या. माझा पक्ष महाराष्ट्रामध्ये रिकग्नाइज झाला. सिंधुदुर्गमध्ये कार्यकर्ते लक्ष द्यायचं, मी लक्ष देणार आहे. तेवढे माझे ऑल इंडियामध्ये असल्यामुळं आमचं सेशन हे वर्षातून 4 वेळेला असतं, बाकीच्या मीटिंग असतात. आणि बाकीच्या राज्यात माझे तेवढे असल्यामुळं दोन सिंधुदुर्ग मलाही जास्त वेळ काम आहे. लवकरच एखादा मेळावा सिंधुदुर्गमध्ये निवडणुकीपूर्वी पक्षाला थोडंसं वाढण्यासाठी इतर सत्ता दिली पाहिजे. आजच मी रिपब्लिकन सरकारला नाही दिली. रिपब्लिकन पक्षाला थोडंसं या ठिकाणी सत्तेमध्ये सहभाग आला पाहिजे. कमिटी आहे त्याच्यामध्ये पक्ष वाढावा यासाठी आमचा प्रयत्न आहे.